हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अ चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत आहात. सो आफ्टर लॉंग टाइम नंतर मी व्हिडिओ शूट करत आहे आणि येस, वी आर बॅक वन्स अगेन. होत राहतात काही नाही काही गोष्टी, कधी कधी शूट करायला नाही जमत, बट इट्स ओके. आता मी आली आहे ऑफिसवरून, वाजले आहेत 8:45, जस्ट पोहोचली घरी आणि म्हटलं येस टुडे लेट शूट. आणि येस, मी सुरुवात केली आहे व्लॉगची. तर आत्ता जस्ट घरी आली, आता थोडं फ्रेश होते, चेंज करते आणि बघूया काय बनवणार ते आज. ऍक्च्युली आज असं आहे की आकाश घरी नाही आहे, तो त्याच्या फ्रेंडसोबत नाईट आउटला गेला आहे आणि येस, मी आज एकटी घरी आहे. सो आज मस्तपैकी आराम, रिलॅक्स होणार आहे. आणि जे मला आवडतं पाहायला ते मी टीव्ही, म्हणजे मी सिरियल्स वगैरे तर नाहीच बघत, पण येस, मला आहे ना मूवीज बघायला जास्त आवडतात आणि त्याहून जास्त वेब सिरीज पाहायला आवडतात. सो मी आज वेब सिरीज मस्तपैकी एन्जॉय करणार आहे. सो येस, आता स्टे ट्यून विथ मी. इथे आहे आमचा हा छोटासा फिश. सकाळी त्याला जेवण देऊन जातो आणि मग दिवसभर त्याला काहीच नाही, डायरेक्टली संध्याकाळी आल्यानंतर. सो मी आल्या आल्या पहिले त्याला त्याचं जेवण देऊन टाकते. बघा कसं खात आहे तो, त्याला पण भूक लागली आहे. त्यानंतर मी पाणी प्यायला गेली. फ्रीजमध्ये पाहते तर काय, एक बॉटल त्यातही पूर्ण पाणी भरलेलं नव्हतं. आकाशला ना पाणी प्यायचं असतं, पण ते कधीही रिफिल करून ठेवायचं नसतं. नेहमी बॉटल्स मीच भरते. कधी कधी मला अक्षरशः खूप राग येतो, पण काय करणार. आणि फ्रेश झाली मस्तपैकी, माझं सर्व काही आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आपलं ऑफिसचं काम झाल्यानंतर घरी आल्यानंतर घरचं काम हे चालू होतं. प्रत्येक स्त्री, प्रत्येक लेडी मला रिलेट नक्कीच करू शकते. तर मग सकाळी सगळी भांडी घासून गेली होती, तर मग ती म्हटलं की आता फटाफट लावून घेते भांडी. आणि जेवणाचं तर मी जसं तुम्हाला म्हणालीच की आज मी फार वेळ किचनमध्ये घालवणार नाही आहे, बिकॉज आय वॉन्ट टू टेक रेस्ट टुडे. आणि जे खूप कमी वेळात बनेल तेच मी बनवून आज खाणार आहे आणि लवकरच आज झोपणारसुद्धा आहे. सो माझा आज आराम होईल. मॅगी करायला मी ठेवून दिली आहे आणि मशीनसुद्धा लावून घेते, कारण पाणी आहे भरपूर. तर मग मशीन लावली तर ते युटिलाइज होईल. मग उद्या पुन्हा जेव्हा पाणी येईल तेव्हा टाकी रिफिल होऊन जाईल. मग आता मशीनसुद्धा होऊन जाईल. हॅलो एव्हरीवन, इट्स नेक्स्ट डे मॉर्निंग. आणि काल खूप जास्त टायर्ड होती मी आणि सर्व काही आवरून मग झोपून गेली. वेब सिरीजसुद्धा नाही पाहिली, कारण खूपच जास्त थकली होती. आणि येस, आता सकाळचे वाजले आहेत 9, उठली, फ्रेश झाली मस्तपैकी अँड विचार केलं लेट्स मेक समथिंग टू इट. तर चलो, आता बघा मी काय बनवते माझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवायला घेतला आणि तेवढ्यात लाईट गेली. आणि पावसाळा चालू आहे तर लाईट कधीही जाऊ शकते. तर ढगाळ वातावरण आहे, त्याच्यामुळे सर्व अंधारच अंधार वाटतं आहे. त्याच्यामुळे ही क्लिप तुम्हाला थोडी अंधारात वाटेल. तर मी इथे ब्रेड बटर घेतलेले आहेत, कारण मी मस्तपैकी आज फ्रेंच टोस्ट बनवत आहे माझ्यासाठी. अँड येस, हिअर माय फ्रेंच टोस्ट विथ कॉफी, जी मला खूप जास्त आवडते. आत्ताच मी मस्तपैकी ब्रेकफास्ट करून घेतला आहे आणि त्यानंतर माझी फेवरेट कॉफी आज मी घेतली खूप दिवसानंतर. आकाशला कॉफी फार आवडत नाही, त्यामुळे नेहमी चहा बनते. म्हटलं नाही, आज कॉफी बनवूयात. सो मस्तपैकी कॉफीसुद्धा घेऊन झालेली आहे आणि ब्रेकफास्ट झाला. तर पहाटे एकदम छान 4:30 पावणे 5ला मस्त पाऊस पडत होता. लाईट पण गेला होता, पण लाईट आली आणि त्यामुळे थोडं वातावरण आता थंड झालं आहे. छान वाटतंय बाहेरचं वातावरण पाहून, असं वाटते की फिरायला गेलो पाहिजे. सो लेट सी, आकाश पण येणार आहे थोड्या वेळामध्येच. तर पुढचं काय प्लॅन होतं आहे किंवा संध्याकाळी कुठे आम्ही जात आहोत ते तुम्हाला पुढे कळणारच आहे. पण त्यासाठी ऑफकोर्स येस, तुम्हाला व्लॉग शेवटपर्यंत पाहावं लागणार आहे. आपण स्वतःलाही थोडा वेळ दिला पाहिजे, कारण
डेलीच्या बिझी स्केड्यूलमध्ये आपल्याला स्वतःसाठी वेळ हा देता येतच नाही. जेव्हा पण टाईम मिळेल तर थोडं स्वतःसाठी जे स्वतःला आवडतात ॲक्टिव्हिटीज, जसं की आता मला नेलपेंट लावायला फार आवडतात वेगवेगळ्या, आणि माझे नेल्स खूप सुंदर आहेत, सो आय लव्ह देम. आणि मी काही ना काहीतरी करत असते. त्याच्यानंतर बुक रीडिंग म्हणजे खूपच आवडतं मला, सो मोस्टली मी 1 तास तरी रीडिंग करते संडेला. त्यानंतर मग माझी लिस्ट असते, म्हणजे माझे एक्सपेन्सेस जे असतात ते मी एका नोटबुकमध्ये नोट करत असते. जेव्हा मला वेळ मिळतो, डेली हे नाही होत, जेव्हा पण मिळतो की अरे ओके या मंथमध्ये हे एक्सपेन्सेस, ते जे पण काही असतं जे मला इम्पॉर्टंट वाटतं ते मी नोट डाऊन करून ठेवत असते थोडासा इव्हन. तर आता संध्याकाळचे वाजले आहेत 6:30, आणि जसं मी तुम्हाला म्हणाली होती की पावसाचं काही भरोसा नाही, आज येऊ शकतो नाही येऊ शकत. क्लायमेट तर ढगाळ होते, पण अजूनपर्यंत तरी पाऊस पडला नाही आहे, सो मे बी रात्री कधी पडू शकतो. तर आता पाऊस चालू झाला आहे, तर कधीही तो येऊ शकतो, त्याचेच दिवस आहेत. आणि आता मी छान तयार झाली आहे, सो वी आर गोईंग आउट. तर आम्ही वसईमध्ये जात आहोत. मी एक सर्च केलं तर कोलम करून एक हॉटेल आहे जिकडे नॉनव्हेज थाळी खूप म्हणजे फेमस आहे असं मी ऐकलं ॲज पर रिव्ह्यूज. तर मला असं वाटलं की लेट्स ट्राय, बघूया, जाऊन आपल्याला कळेलच. आणि मला नॉनव्हेज खायची खूप जास्त इच्छा आहे. तर मग आकाश म्हणाला ओके जाऊया आपण. तर येस, आता आम्ही दोघंही तयार झालो आहोत आणि वी आर लिव्हिंग नाव. सो भेटूया आपण डायरेक्टली तिकडेच. सर्वात जास्त एक्सायटेड तर जेवणासाठीच होती. आणि जेव्हा ती थाळी आली, ओ माय गॉड किती मोठी आहे. मला तर प्रश्न पडला की ही कशी काय संपेल, खूपच जास्त क्वांटिटी आहे. आणि जेवणाची टेस्ट इज ऑसम, खूपच भारी, म्हणजे 1 नंबर. नॉनव्हेज सुरमई थाळी घेतली होती आणि आकाशने बटर चिकन, त्याचं फेवरेट बटर चिकन. मलाही आवडतं, पण मला मच्छी जास्त आवडते. तर जसं तुम्ही पाहिलं की बापरे खूप जास्त भिजून आलो आम्ही. आणि म्हणजे पाऊस पडला आणि पहिल्या पावसातच भिजलो. तर खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि दोघं बाईकवरती कुडकुडत होतो कारण पाऊस जोरदार आला. एवढा जोराने पाऊस येईल असं वाटलंच नव्हतं. विंडशीटर असून सुद्धा आम्ही काहीच घेऊन गेलो नव्हतो. इनफॅक्ट छत्री सुद्धा घेऊन नाही गेलो. पावसाने त्याची जोरदार हजेरी दिली की येस मी आलो आहे. आणि पावसामध्ये मला भिजायला फार आवडतं, पाऊस सीझन आवडतो. पण पावसामध्ये केस भिजलेले बिलकुल आवडत नाही मला. म्हणजे असं कसं तरी होतं, मला असं वाटतं की कधी मी ते ट्राय करते. मग आल्यानंतर पहिले मी हेअर ड्राय केले आणि म्हटलं नंतर मी आता जे काय बोलायचं आहे तुमच्याशी ते नंतरच बोलते. कारण मला आधी फ्रेश होणं आणि केस ड्राय करणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग ते केलं सर्व मी. आणि येस खूप छान एक्सपिरियन्स, मस्तपैकी भिजलो आहोत, फार मजा आली आज तर. म्हणजे एवढं छान डिनर आणि त्यानंतर पाऊस, म्हणजे
अनएक्सपेक्टेड होतं. ऍक्च्युली पाऊस वाटलं की आता रात्री पडेल, पण आता आम्ही निघाल्यानंतरच आणि ते जोरदार म्हणजे अक्षरशः मी कुडकुडत होती आणि आकाशला बोलली पण अरे मला आता थंडी लागते आहे, पण तिकडे ना थांबण्यासारखं सुद्धा काही नव्हतं. मग आकाश म्हणाला नाही हळूहळू जाऊयात आणि आलो आम्ही. पण इट वॉज बेस्ट एक्सपिरियन्स आणि लग्नानंतर हे फर्स्ट डेट होतं माझं. आकाश मला घेऊन गेला आणि थँक्स अलॉट आकाश. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. तिकडचा ॲम्बियन्स तर खूपच ब्युटिफुल आहे. म्हणजे पाहिल्यानंतर जे वाईब्स येतात ना, खूप सुंदर वाईब्स येतात तिकडे. खूपच छान आहे आणि सर्व्हिस सुद्धा तिकडची खूप छान आहे. म्हणजे गेल्या गेल्या आम्हाला तिकडे त्या एक मॅम होत्या, त्यांनी सांगितलं की तुम्हाला इथे रेस्टो बार सुद्धा आहे, जे फॅमिली बार आहे, जिकडे तुम्ही तिथे सुद्धा तुम्ही बसू शकता आणि एक बेस्ट एक्सपिरियन्स घेऊ शकता. पण ते जरा अंधारातच असतं, सो त्यामुळे मला ते फार नाही आवडत. तर मी म्हटलं नाही आपण इकडेच बसूया. आणि ते सुद्धा खूप सुंदर होतं, जसं तुम्हाला मी दाखवलंच आहे. तिकडचे ते लॅम्प आणि तिकडचं जे प्लांट्स, हँगिंग प्लांट्स आणि पुन्हा जे वॉल प्रिंट वगैरे होती, खूप छान सुंदर ॲम्बियन्स आहे. आणि म्हणजे तिकडे गेल्यानंतर एक वेगळेच वाईब्स येतात. जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ते एक्सपिरियन्स करता येईल. सो नक्की विजिट करा. आणि जेवण तर खूप टेस्टी आहे, स्पेशली ते नॉनव्हेजसाठीच प्रसिद्ध आहे. तर खूप सुंदर फिश आहे तिकडे. म्हणजे सुरमई तर मला फार आवडते, मग मी विचार केला की सुरमईच घेऊया. आणि सुरमई थाळी आणि आकाशने घेतली बटर चिकन थाळी. सो दोन्ही सुद्धा ऑसम होते टेस्टला. आणि पण येस क्वांटिटी खूप जास्त आहे. थाळी बघून मला थाळी जशी आली मी बघून लाईक शॉक, एवढी मोठी थाळी मी कसं खाणार असं झालं. म्हटलं आकाश कसं काय संपेल. पण येस टेस्टी होतं, छान होतं. आणि तर येस गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत नक्की नक्की शेअर करा. आणि येस असं सपोर्ट करत राहा. मला फार आवडतं जेव्हा तुम्ही मला असं सपोर्ट करता. आणि तुमच्यासाठी मी खास छान छान व्हिडिओज घेऊन येत असते. तर येस व्हिडिओ नक्की लाईक करून जा. तर आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय अँड सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. थँक्यू.